तुझं नाव काय? कुठे सांग. अर्जुन. वाह क्या बात. अर्जुन काही यायचंय मला पाहू. तुझ्याकडे येतो पहिलं. अर्जुन शाळेला कुठल्या क्लासमध्ये? सेकंडला, थर्डला? बरं ते कळालं मला. इंग्लिश मिडियमचं वारे ते चेहरा मला भविष्य कळतं. थर्डला आहे तू. तर योगायोगाने तुमच्या घरातली दात घासायची एखादी टूप संपली, तुला घरच्यांनी 100 रुपये दिले. ते टूप कुठे मिळते? दुकानात किंवा मेडिकलमध्ये. तू 100 रुपये घेतले त्या दुकानदार काकांकडे केला. काकाला म्हटलं काका काका आमच्या कंपनीची असणारी टूप द्या. म्हटलं बरोबर ना. तू टूप मागितली. टूप मागितल्यानंतर त्या काकांनी तुझे पैसे होते त्यांच्या काउंटरवर दिले. ते पैसे त्यांनी गल्ल्यात घातले आणि त्यांनी ते पैसे गल्ल्यात घातले. जे शिल्लक पैसे ते तुला दिले आणि त्यांच्या दुकानात होती ती टूप तुझ्या हातात दिली. प्रश्न माझा असा आहे, काही वेळापूर्वी जेव्हा तू दुकानामध्ये गेला तेव्हा त्या दुकान टूप कुठे होती? बोला सगळे आता. दुकानात. मग दुकानात जेव्हा टूप होती तेव्हा त्या टूपचा मालक कोण होता? दुकानदार. अर्जुन कोण होता? दुकानदार. आता काही वेळापूर्वी तू जेव्हा पैसे दिले नव्हते तोपर्यंत त्या टूपचा मालक कोण होता? दुकानदार. बरोबर ना. मग आता तू त्या टूपचे काय दिले? पैसे. बरोबर ना. त्यांनी ते पैसे गल्ल्यात टाकले. आता टूप कुणाच्या हातात आहे? अर्जुनच्या. कुणाच्या हातात आहे? मग आता टूप कुणाच्या हातात आहे? अर्जुनच्या. मग अर्जुनच्या टूप हातात आहेत. आता त्या टूपचा मालक कोण? अर्जुन. अर्जुन कोण? अर्जुन. नक्की ना. काही वेळापूर्वी ती टूप कुठे होती? दुकानात होती. त्याचा मोबदला अर्जुनने दिला. राहिलेले पैसे घेतले. टूप हातात घेतली. टूप हातात घेतली आणि अर्जुन आता त्या असलेल्या टूपचा मालक झाला. कीर्तनकाराचं सुद्धा तसंच आहे. कीर्तनकार 1.5 पावणे 2 तास जोपर्यंत पोपटावणी बोलतो आणि पोपटावणी बोलल्यानंतर कीर्तन संपल्यानंतर जेव्हा पाकिट नारळ शाल घेतो आत्ता पटलं ना? बरोबर आहे ना. कीर्तनकाराकडे जे होतं तोपर्यंत ते त्याचा मान होता, त्याचं भांडवल होतं. पण जेव्हा तो कीर्तनकार पाकिट घेतो त्याचा मोबदला घेतो. याचा अर्थ कीर्तनकाराने ते समोरच्याला विकलंय. म्हणून सगळ्यांना देव भेटल पण कीर्तनकाराला देव भेटणार अरे सप्त्यात 2 पार्ट्या जो पाडी तो पहिला देव त्याला भेटल. विठाला परमार्थातलं काहीच कळत नाही, काहीच कळत नाही, काहीच कळत नाही. हरिपाद ज्ञानेश्वरी तुकोबारायांची गाथा काहीच कळत नाही. ते उद्या म्हणे रातचं कीर्तन पडलं. आज नाही म्हणायचं. कधी म्हणत? उद्या. हे उद्या म्हण रातचं कीर्तन पडलं मग उठलं कधी? देव त्याला भेटल पण महाराजांना भेटणार महाराजांना देव भेटण्यासाठी कीर्तना व्यतिरिक्त साधना पाहिजे, कीर्तना व्यतिरिक्त भक्ती पाहिजे, कीर्तना व्यतिरिक्त एकांत पाहिजे, कीर्तना व्यतिरिक्त ध्यान पाहिजे आणि कीर्तना व्यतिरिक्त नामस्मरण पाहिजे आणि कीर्तना व्यतिरिक्त अंतकरणातून देवाशी नातं जोडलं पाहिजे. हे नातं जोपर्यंत कीर्तनकार जोडत नाही तोपर्यंत कीर्तनकाराला देव भेटू शकत नाही. माझ्या आपण विठाला विठाला आणि म्हणून तुमच्या माझ्या प्रत्येकाला कलियुगा माझी करावे कीर्तन. ते कीर्तन कुठलं? जळतील पापे जन्मांतरी नसल तर कळे काळाच्या मागा सोने मारो कळे काळाच्या मागा सोने नामाची आवड नवे सर्व नामाची आवड नवे सर्व कळी
पुन्हा मृत्यू पुनरपी जन्म पुनरपी मरण या अवस्थेतून मुक्तता प्राप्त करायची असेल तर ते नाम संकीर्तन नामाची या बळे न बेहू सर्वता कळी कळाच्या माता सोटे मारू कलियुगा माझी करावे कीर्तन. त्याचबरोबर मग अशी महाराजांनी कसं काय जोडलं मला काय कळलं नाही. नारायण नामे होऊ जीवन मुक्त ते तिथं ते स्वर्गीचे अमर विढार विढार. आणि म्हणून या कलियुगामध्ये देहाचं आणि देवाचं नातं जोडायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे. हे संतांनी जोडण्याचा प्रयत्न केला पण हे जोडत असताना अंतकरणामध्ये भाव पाहिजे, अंतकरणामध्ये श्रद्धा पाहिजे, अंतकरणामध्ये विश्वास पाहिजे आणि अंतकरणामध्ये देवाबद्दलचं प्रेम पाहिजे. श्रद्धा, विश्वास, भाव, भक्ती आणि प्रेम ही 5 तत्व जीवनामध्ये आत्मसात केली तर देहाचं आणि देवाचं नातं जोडल्याशिवाय राहत नाही. विठाल ही नाती जोडण्यासाठी देवाकडे जात नाही, पात नाही, भेद नाही, भाव नाही. उच्च काही सकळांशी येथे पै भक्ती एकी मी जाणे ते सान थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे. कसा विकू लागे मास माळा सावत असं त्याला जनाईच्या गौऱ्या वगैरे वगैरे सगळं माहिती आहे. माझा मुद्दा आहे देहाचं आणि देवाचं नातं जोडायचं असेल देवाकडे जात नाही, पात नाही, भेद नाही, भाव नाही. यारे यारे आता एक थोडं चिंतन बदली होईल माझं, मला पुढं जायचंय जरा. यारे यारे लहान थोर नको. पहिला शब्द कोणाला आहे? लहान. आपण लहान म्हटलो का म्हणतो हे काय बारीक आहे, याला काय कळतंय. लहान म्हटलं का आपण म्हणतो याला काय कळतंय, हे बारीक आहे म्हणतो ना. असंच म्हणतो की नाही. पण एक वाक्य आजच्या कीर्तनात, धर्म टिकवायचा असेल तर संगत लहानाची करा. धर्म टिकवायचा असेल तर संगत लहानाची करा. धर्म टिकवायचा असेल संगत गरीबाची करा. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर लहानाच्या संगतीत राहा. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर गरीबाच्या संगतीत राहा. धर्मही टिकल आणि तुम्ही मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. सांगतो भजन करा. विठाल चला आजच्या कीर्तनकारांचं नाव काय आहे? सगळं जोडीतो ना राव. आजच्या कीर्तनकारांचं नाव काय आहे? गणेश. मंडळाच्या अध्यक्षाचं नाव काय आहे? सगळ्यांच्या नादी लागायचं पण सोंड फिरवण्याच्या नादी कधीच लागायचं. माझ्या पाठीमागं कोण आहे ना? या जगाला धर्म टिकवायचा हे पहिलं जर शिकवलं कोणी असेल तर गणपती बाप्पांनी. गणपती बाप्पाचा अधिकार सांगतो. थोडंसं माझी कथा आहे गणपतीमध्ये गणेश पुराण थोडा अभ्यास करतो. बरंच काही नवीन नवीन शोधण्याचा प्रयत्न करतो. फक्त एक जाता आता धक्का देतो. पार्वतीच्या लग्नात नव्हता गणपती आणि शंकराच्या लग्नात होता गणपती. इथून बोलतोय, शूटिंग चालू आहे. पार्वतीच्या लग्नात नव्हता गणपती आणि शंकराच्या लग्नात कसं काय आज नाही सांगणार. कोटी देवांमध्ये गणरायाला सर्वप्रथम पूजा स्थान आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्येश्वरा मोर्या मोर्या मी भारत तुझी सेवा करू अन्याय माझे कोट्याने कोटी मोरेश्वरा बा तो घाला मपुटी. हेही पटतात तसं तुझं सुख करता तुझं दुःख हरता.
असलेलं गणरायाचं पूजनाचं स्थान आहे. भक्ती कीर्तन ऐकते ना बाळा. गणपती बाप्पा पतलू पतलू आहे का मोठू मोठू आहे? ते टीव्हीला आहे ना, म्हणजे ते पोरांच्या लवकर लक्षात येतं. गणपती बाप्पा पतलू पतलू आहे का मोठू मोठू आहे? मोठू मोठू म्हणजे कसा? मोठू मोठू म्हणजे कसा? तुझ्यासारखा नाही, अर्जुनासारखा नाही, मग कसा सारखा? तुमच्या मागे बसले त्यांच्यासारखा. ते तिकडून खुणवतात माझ्यासारखा सांगा. काय योगा राव, माणसाला नुसतं मी शूटिंग काढा, ते तिकडून काय का काय माझ्या डोक्यात ते त्याचंही नाव गणेशच. डोळा मारायचा नाही, त्यातल्या त्यात कीर्तन करायला नाही. डोळा मारायला काय हरकत नाही, पण तुमचा जन्म श्रावण महिन्यात झालेला आहे काय का भाद्रपदात झालेला आहे? कारण श्रावण महिन्यात ज्याचा जन्म झालाय ना त्यांनी जगात पहिला डोळा मारलाय. तिकडे गेलं का मग वेळ होईल. पण एवढा मोठा गणपती बाप्पा अर्जुन, त्या गणपती बाप्पाचं वाहन काय असतंय? उंदीर. तुझं नाव काय? कृष्ण. श्रावण महिन्यात ज्याचा जन्म झाला त्याचं नाव कृष्ण. आलं का नाही? आता पा भक्त आणि देव अर्जुन आणि काय योगा वगैरे. आमट महाराज मला परदेशात जायचं कीर्तन करायला, यार कधी वाजवायला. तर ते कृष्ण म्हटल्यामुळे ते मला आठवलं ना. हो देवा महाराज तुम्ही नक्की पहा बरं का. कृष्णा you are the greatest musician of this world. Krishna, you are the greatest musician of this world. Krishna, 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 you are the greatest musician of this world. Krishna, you are the greatest musician of this world. कृष्ण भगवान जमून का नाही? प्रॅक्टिस चालू, मी काय पण करू शकतो. तिकडे गेले सुंदर ते ध्यान. तुम्ही मगाशी म्हणजे असं नाही म्हणावं लागणार. सुंदर ते ध्यान राजू भाऊ काय पाहताय? दिसतोय ना मी मीचे एवढा मोठा गणपती बाप्पा, त्याचं वाहन काय? उंदीर. बरं उंदीर छोटा असतो का मोठा असतो? पटकन मला मावशांना छोटा. बरं उंदीर श्रीमंत का गरीब आहे? बरं ते झालं बरोबर ना, गरीब आहे छोटे. उंदीर शांत बसतो का उद्योग करीत राहतो? पुन्हा एकदा उंदीर शांत बसतो का उद्योग करीत राहतो? तुमच्या घरचा उंदीर शांत बसतो का उद्योग करीत राहतो? तुमच्या घरचा उंदीर शांत बसतो का उद्योग करीत राहतो? कोण? गावात सुद्धा काही उंदराशी असतात. सत्ता आला का उंदराने घोटाळा. एवढा मोठा गणपती. त्याच्यापेक्षा तर गणपतीचं चरित्र, गणपतीचं लग्न होत नव्हतं म्हणून ते गणपती त्या उंदराला सांगित होतो कोणाचंच लग्न होऊ द्यायचं नाही. म्हणजे लग्न मोडायचं काम जगातला पहिला करणार जर कोण असेल तर ते गणपतीचं वाहन आहे. कोण? आपले सुद्धा काही असतात ना उंदराशी. गरीबाच्या पुरीचं जमत असेल तर काहीतरी त्या उंदराला काय माहिती गणेश महाराज शिंदे सारखा भोकळे त्याचा काट विनोद सोडा. एवढा मोठा गणपती बाप्पा आहे, पण संगत छोट्याची का मोठ्याची? गरीबाची का श्रीमंताची आहे? चला हेच वारकरी संप्रदाय. विठू माझा संगे दुसरा मुद्दा देवाची भक्ती करण्यासाठी देवाकडे जात नाही, पाहत नाही, भेद नाही, भाव नाही. आता तिसरा महत्वाचा आहे, अंतकरणामध्ये भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे. एक दृष्टांत सांगतो आणि अभंगाकडे येण्याचा प्रयत्न करतो, कारण कीर्तनाच्याच विषयाशी बोलतोय. आम्ही महाराष्ट्रातली असलेली वारकरी मंडळी भाग्यवान आहोत. त्याचं कारण जर काय असेल
आमच्या वारकऱ्याला पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्याजवळ जाता येतं आणि त्याच्या चरणाजवळ जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेता येतं. एकदा त्याच्या चरणाला स्पर्श झाला, भाग गेला अवघा झाला. पण हा पुढे उदंड पाहिल उदंड ऐकले ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठी ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे. हे फक्त माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे आम्ही भाग्यवान आहोत. पण एक वाक्य जाता आता सांगतो, भाग्यवान आहोत त्याला कारण अशोक शेट्टी या जुन्नर तालुक्यातल्या एका महात्म्याची पुण्याई आहे. 1973 पर्यंत पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा वारकऱ्यांसाठी गाभाऱ्यात जाण्यासाठी बंद होता. पण याची क्रांती उठवली जर कोणी असेल तर याच भूमीत जन्माला आलेले वैकुंठवासी गुरुवर्य संतवीर रामदास बाबा मनसुख यांच्या कृपेने आपल्या माणसाला मोठं म्हणायला शिकावं. या समाजाचं वैशिष्ट्य लोक आपल्या माणसाला मोठं म्हणतच नाही आणि दुसऱ्याला बोकांडी घेतल्याशिवाय विठाला विठाला माझं स्वप्न एक प्रयत्न चालू आहे. नागरेश्वर जरा तुमची वरपर्यंत पोहोचे, तुम्ही कुठं पण जाऊ शकता ना. हेलिकॉप्टरने जाणारे पहिले तुम्ही, तेव्हा अशी माझी इच्छा आहे थोडीशी. तशी इच्छा या भूमीच्या पुत्राची ज्ञानोबरायांचा तुकोरांचा पालखी सोहळा जेव्हा पंढरपूरला वाखरीच्या मैदानात येतोय तिथं भव्य दिव एक प्रवेशद्वार असावा आणि तिथं रामदास बाबांचा पुतळा असावा अशी एक अपेक्षा. सांगताना अंगावर शहारी येतात माझ्या. ज्याचं ज्ञान आहे, ज्याचं वैराग्य आहे, ज्याचा अधिकार आहे त्याला मोठं म्हटलंच पाहिजे. गेला दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर वर्षाची जी परंपरा आहे या परंपरेला चालू करणारे चौगुले बाबा असेल, आमचे गणपत बाबा गडगे असेल, गोविंद बाबा असेल, भीमा शेठ बाबा असेल, अजून वाटते देवकर बाबा, ही सगळी जुनी मंडळी मला थोडं आठवते. 43 वर्षाचे वैभव आहे ना, हे जुन्या लोकांचा त्याग आहे. त्यांना कधीच विसरू नका. तुम्ही यशाच्या शिखरावर
विठाला विठाला भाव शब्दा विश्वात भक्तिप्रेम या सर्वांचा एक दृष्टांत आणतो. उत्तर प्रदेशामध्ये ब्रजभूमी वृंदावन ती भक्तिप्रेमाची भूमी. त्या ब्रजभूमीमध्ये घडलेले एक सुंदर दृष्टांत. एक महात्मा नित्यनेमाने ते असलेल्या, जसं पंढरपूरला रावळे रावळाच्या नंतर आमच्या भगवंताचा असलेला गर्भगृह आहे, तसं रावळे रावळाच्या उंचावरती त्या ठिकाणी असलेला बाकी बिहारी कृष्ण परमात्म्याची असलेली मूर्ती. एक महात्मा नित्यनेमाने त्या मंदिरामध्ये येतो, नित्यनेमाने मंदिरामध्ये येतो, देवाच्या मूर्तीसमोर उभा राहतो, अंतःकरणामधून भगवंताचं ध्यान करतो, नमस्कार करतो, लोटांगण घालतो, प्रदक्षिणा मारतो, निघून जातो. हा त्याचा नित्यनेम असताना बरीचशी वर्ष त्या मंदिरामध्ये तो महात्मा येतोय, देवाच्या मूर्तीसमोर उभा राहतो, त्याचा नित्यनेम करतो, प्रदक्षिणा मारतो, निघून जातो. एकदा त्या मंदिरामध्ये पूजापाठ करणारी जी पंड ब्राह्मण लोक होती ते म्हणतात, हा महात्मा नित्यनेमाने येतो, आज आपल्याला त्याला काहीतरी विचारायचंय. त्यांची बसलेली जी चौकटी होती त्यांच्यामध्ये चर्चा झाली. 8:15 2 मिनिटं कमी असताना महात्मा आला. आता आला, काय करू? महात्म्याचं येणं झालं, त्याने त्या मूर्तीच्या समोर उभं राहिलं, त्याची जर नित्यनेम होता तो केला आणि महात्मा निघू लागला. तेवढ्याच आवाज आला, बाबाजी रुको, बाबाजी रुको. रुको म्हटल्यानंतर तो महात्मा थांबला. ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेकडे चेहरा केला. आपने आवाज दिया, हाँ जी हाँ बाबा जी, बोलिए बात क्या है? बाबा जी बात तो कुछ नहीं, एक सवाल करने का. क्या सवाल करने का है? हम बहुत साल से देख रहे, आप हर दिन भगवान के मंदिर में आते, भगवान की मूर्ति के सामने खड़ा रहते, जो आपका पूजा पाठ है वो करते, भगवान का प्रणाम करते, लोटांगन लेते, प्रदक्षिणा मार के फिर निकल जाते. वो तो मेरा नियम है, बहुत पुराने साल का नियम है, वो मैं हर दिन आता ही जाता है. लेकिन सवाल क्या है? सवाल कुछ नहीं है. ऐका जरा पुढे सुंदर है. सवाल तो बाबा जी कुछ नहीं, एक ही सवाल है. हमें ये पता चला है, हमें ये पता चला है कि आप आंख से अंधे. हमें ये पता चला है की आप आंख से अंधे, तुम्ही डोळ्याने आंधळे आहात आणि या मूर्ती समोर उभा राहताय, तुम्ही देवाला पाहू शकत नाही. त्या महात्म्याचं उत्तर आहे, हम आंख से अंधे लेकिन दिल से अंधे नहीं. याला देवाबद्दलचा भाव. हम आंख से अंधे लेकिन दिल से अंधे नहीं है. तो महात्म्याला पुढला प्रश्न विचारा तो बाबा जी जवाब तो बहुत बढ़िया दिया. और एक सवाल, बोलिए क्या सवाल है बाबा जी? आप भगवान को देख सकते नहीं. भगवान कैसे मालूम है? नहीं. तो आप भगवान के मूर्ति के सामने क्यों खड़ा रहते हैं? क्या महात्म्याचं उत्तर है, ये दुनिया बनाने वाला वही मेरा भगवान है, ये दुनिया बनाने वाला वही मेरा भगवान है. जिस दिन भगवान को वक्त मिलेगा उस दिन वो मुझे देखेगा, जिस दिन वो मुझे देखेगा उस दिन मेरा जीवन का सार्थक हो जाएगा. तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. महात्म्याचं उत्तर ऐकलं, एक दिवस तो मला भेटेल, एक दिवस भेटेल, बस माझं जीवनाचं सार्थक होईल. हा भाव पाहिजे, ही श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. पुढचं वाक्य दृष्टांत मोठा छोटासा. बाबा जी आपने भगवान को कभी देखा? हम जन्मता अंधे, हम जन्मता अंधे होने के बावजूद भगवान को कभी आंख से नहीं देखा, लेकिन मेरे दिल से भगवान की मूर्ति जरूर देखी. मी डोळ्याने नाही माझ्या देवाला पाहू शकलो, मी जन्मता अंधळा आहे, पण मी माझ्या अंतःकरणातून माझ्या भगवंताला पाहिले. त्या ब्राह्मण पंड्याने विचारलं, सांगू शकता कसा येतो देव? सांगू शकतो? हे चंदा है सावरा तारे गुलबार, कितना सुंदर बाकी बिहार, कितना रागे प्यारा, कितना सुंदर बाकी बिहार, कितना रागे तारी तारी, कितना सुंदर बाकी बिहारी, कितना रागे प्यारा, कितना सुंदर बाकी बिहारी, कितना रागे प्यारा. कभी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कभी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर भाग्य विहार, कितना राग प्यारा, कितना सुंदर भाग्य विहार, कितना राग प्यारा, कितना
गुजरी की पगड़ी बांधे सुंदरा को कितना सुंदर की बिहारी कितना लागे कोणी वर्णन करावं अरे ज्याला डोळे नाही त्याने माझ्या भगवंताचं वर्णन करावा त्याला देवाबद्दलचं प्रेम म्हणावं आणि देवाचं नातं जोडायचं असेल तर अंतरामध्ये श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे भक्ती पाहिजे प्रेम पाहिजे आणि भाव पाहिजे भाव खाला नाही भाव खाला नाही पाहिजे ज्याने भाव खाला त्याचा एक दिवस कार्यक्रम झाला मग तो कीर्तनकार असू द्या त्यांनी भाव ठरवला विठाला विठाला त्यांचा दोष नाही आपल्यातले चमचे झाले जास्त विठाला विठाला कारण सांगू का प्रवीण महाराज त्या कीर्तनकारांनी बाकी काही सांगण्यापेक्षा त्याचं कीर्तनात 4 वेळा नाव घेतलं पाहिजे असले चमचे एजंट विठाला विठाला आपल्याला काय काय वशिल्याचं कीर्तन आहे का मागून घेतलेली तारीख काय पहिला दिवस होता 6व्या दिवशी आम्ही नांगरट करायला त्याला जातीचा नांगरटीवाला लागतो आणि नांगरट करणारा त्याला म्हणायचा आवताचा बैल कसाय वाकडा तिकडं चालू दिला चालणारा असू द्या पण एकदा का नांगराव पाय दिला तर फटा पाडू दिला नाही पाहिजे आणि संध्याकाळपर्यंत 8 तासात सहित वावर नांगरलं पाहिजे त्याला शेतकरी विठाला विठाला देवाला प्रश्न करायचं आपल्या अंतर्गत भाव पाहिजे वेळ कमी मला पुढे जायचंय पण जो तो म्हणतो मी मोठा जो तो म्हणतो मी मोठा पण जो स्वतः म्हणतो मोठा तो 1 नंबरचा पटवून देतो मानव कहे तो मही बडा मानव कहे तो मही बडा कहे तो मैं बडा मानव कहे तो मैं बडा मानव कहे तो मही बडा मानव कहे तो मही बडा धरती के ऊपर क्यों बडा धरती के ऊपर क्यों बडा माणूस म्हणतो मी मोठा पण स्वतःहून जो म्हणतो मोठा तो 1 नंबरचा बोलायचा नाही तर पुढचा जन्म पाकिस्तान जाईल माणूस म्हणतो मी मोठा पण तो स्वतः म्हणतो मोठा तो 1 नंबरचा ए आती
तो एक नंबरचा खोटा. तसं माणूस म्हणतो, कबीरजी म्हणतात, मानव कहे तो मैं बडा, मानव कहे तो मैं बडा, धरती के ऊपर क्यों बडा. धनाची माता लक्ष्मी, विद्येची माता सरस्वती, भक्तीची माता पार्वती, तीर्थाची माता गंगा, या विश्वाची माता वसुंधरा, धर्माची माता गोमाता, तुमच्या माझ्या प्रत्येकाला जन्माला देणारी जगन्माता. पण तुम्ही मी सगळेजण हे विश्व जिच्यावर आहे तिचं नाव वसुंधरा, धरणी माता. मग तुमचा माझा सगळ्यांचं वजन कोणावर आहे? बोला पटकनी. मराठीतली म्हण सांगू का? खायचा, बोला लवकर, खायचा कान आणि कोणाला बार? भुईला बार ना. आपण म्हणतो मोठा मोठा, पण आपला सगळा बोजा कोणावर? धरणीवर. त्या धरणीला वाटलं मी मोठी, हे सगळं जग माझ्यावरती. धरती कहे तो महे बडी, शेष के शिर परे क्यों पडी. ती धरती माता, ती पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आहे. आता शेष कोणाच्या गळ्यात येते? शंकर कुठला? आळे पाट्यावर ना. कुठला? भगवान शंकर. महादेव काय थांबत राजू, महादेव घेतो थोडं. शंकर, भगवान शंकराच्या गळ्यामध्ये शेष आहे. त्या शेषाच्या मस्तकावर पृथ्वी, त्या शेषाला वाटलं मी मोठा. शेष कहे तो मैं बडा, शंकर के गले में क्यों पडा. शंकर म्हणजे महादेव, शंकर म्हणजे शिव, शंकर म्हणजे भक्ती, शंकर म्हणजे वैराग्य आणि शंकर म्हणजे सुख. आता पुन्हा घोटाळा. विश्वाला निर्माण कोणी केलं? भगवान ब्रह्मदेवाने. संगोपन कोणी केलं? विष्णूने. आणि मारायचं काम शंकराने. नक्की आई शपथ त्या शंकराची नाही, सावतारांची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला कोण म्हटलं शंकर मारणार आहे? एखादी आई आपल्या मुलाला म्हणते कार्ट मुडद्या मुस्कड तोंड्या तुझं वाटोळ होऊ दे, तेवढ्या रागात ते जात. 15 मिनिटं 20 मिनिटं तेवढं पोरग फक्त तिला नाही दिसलं ती जागेवर थांबल का? पण ती म्हणताना तिला वाटत होतं की याचं वाटोळ व्हावा, मुस्कड काळ व्हावं, वाटोळ व्हावं. तसंच भगवान शंकराचे नावात ताकद आहे. शंकराचे काही काही नाव ताकद असते, काहींच्या नसतं. बाजीराव, बाजीरावची तब्येत हात पाय काढी मोडी पार्टनर समाजवाडी. शंकर काय? ऐका, शंख म्हणजे सुख. लक्षपूर्वक ऐका. शंख म्हणजे सुख, र म्हणजे करून देणारा. तर विश्वाला सुखी करणारा जर कोण असेल तर त्याचं नाव भगवान शंकर. आणि खुशाल म्हणताय मारणार आहे. हा आदिनाथ उमा एवढं बरं पाटील. भगवान शंकराचं तत्व सतत जपत शंभू अविनाशी, सतत जपत शंभू अविनाशी. शिव भगवान गुण गण राशी, 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 शिव भगवान गुण गण राशी. राम सिया राम सिया राम कोण करते? भजन करी. कोणाचं नाव? राम तुझी. आता त्याने जे भजन केले ते पार्वतीला सांगितलं नसतं वारकरी संप्रदायाला असतं का? नसतं. जरी वारकरी संप्रदाय आलं असतं तर प्रगट गुह्य बोले असं म्हणावं लागलं असतं का? मग याची पुण्य कोणाची? मला आता तारणार आहे का मारणार आहे? अरे जे मारणार असतं तेच तारणार असतं. शंकराच्या गळ्यामध्ये शेष ना, त्या शेषाला वाटलं मी मोठा. आता ते शेषाला वाटलं आता तो शेष भगवंताच्या गळ्यात. आता कळालं का? सगळे आपण
पृथ्वी, पृथ्वी शेषाच्या मस्तकावर, तो शेष शंकराच्या गळ्यात. आता ते शंकर मोठाचे मला पुढे जायचं, पण एवढा मोठा भगवान शंकर कैलास पर्वतावरती जाऊन बसला. पुढे जाऊन बसला कैलास पर्वत. कशाचा आहे? सोन्याचा आहे का तो? कशाचा आहे? दगडाचा आहे. कशाचा आहे? पण त्या दगडाला लय अहंकार झाला, मी मोठा. कोणाला? बोलायला नव्हतं मी. त्या कैलास पर्वताला त्या असलेल्या वाटलं मी मोठा. आता त्याचं साहजिक आहे, एवढा मोठा असलेला भोलेनाथ भगवान शंकर, त्याच्या गळ्यात शेष, त्याच्यावर पृथ्वी, आणि त्या पृथ्वीवर पूर्ण विश्व, तो तिथं बसला. म्हटलं त्या दगडाला थोडा अहंकार होणार का नाही? होणार का नाही? तुम्ही खात्रीने बोला ना. 8:30 वाजायला आलेत, खात्रीने बोला. होणार का नाही? असं नाही पटायचं. भजन करा सांगतो. एक छोटंसं गाव असतं, सप्त्याचं आयोजन असतं. कार्यकर्ते मंडळी म्हणतात आपल्याला तो यूट्यूबवर आणायचा, अमका आणायचा, तमका आणायचा, त्याच्या टी व्हीला कीर्तन झालं, अमकं झालं, तमकं आलं. कार्यकर्त्यांनी तारीख बरी घेतली. रात्री 9 ते 11चं कीर्तन होतं. महाराज दूरवरून आले की 9 ते 11चं कीर्तन वगैरे झालं. कीर्तनाच्या अगोदर जेवण वगैरे झालं. सत्कार वगैरे करता 11:30 वाजले. आणि अचानक महाराजांनी कार्यकर्त्यांना, तरुण कार्यकर्त्यांना सांगितलं, मी भयंकर प्रवास करणार आहे. सकाळचं कीर्तन होतं, 450 किलोमीटरचा प्रवास झाला आहे आणि मला आता उद्या सकाळी पण कीर्तन आहे, पण आता विश्रांतीची गरज आहे. पण विश्रांतीची गरज आहे. मग कार्यकर्ते एकमेकाकडे पाहू लागले. काय म्हणे, आता आपली सगळी वारके राहतात, एवढं सुंदर भक्तभवन आहे, फॅन वगैरे सगळं, आणि लयच वाटलं तर गुड नाईट बिड नाईट अमकं तमकं सगळे म्हणे, गरम पाणी वगैरे सगळी व्यवस्था आहे रात्री भक्तभवनमध्ये. असं म्हटले. महाराज म्हटले, मी इथं अजिबात राहणार नाही, त्या वारकऱ्यांच्या संगतीत राहणार नाही. ते पुन्हा रात्री कीर्तन संपलं ते काही इकडे जागर बिगर काय का असतोय, पाठीला काकडा असतोय, मला शांत निवांत झोप लागेल असं ठिकाण पाहिजे. असं जेव्हा महाराजांनी सांगितलं, 11:30ला सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचे इंडिकेटर पेटलं. आता महाराजांची व्यवस्था करायची कुठं? एकमेकाकडे पाहू लागलं. म्हणे लवकर सांगितलं असतं काहीतरी व्यवस्था केली असती, कुठेतरी देवस्थान ट्रस्टीला एखादं हॉटेल बिटेल रूम बिम बुक केला असता. आता काय करायचं? त्याच्यात एक जण बाजूला गेलं आणि त्याने इकडे बोलवलं. म्हणे इकडे काय? म्हणे काय नाही. अरे आपल्या गावात ते एकांतातला बंगला आहे ना राव, ते अमक्या शेठचा एकांतातला बंगला. ते दुसरं म्हणते, कळतं का तुला काही? हा एवढा वर्ष गावात सप्ताह चाललाय, त्यांनी कधी सप्त्याची वर्गणी दिली नाही, कधी मंदिरात पाऊल टाकलं नाही. द्वात्रावाली दिसलं म्हणतो, कोण आहे? बॉय काय महाराज काय असली ती औलादी एक नंबरची खडूस. गावात कधी चांगली बैठक हो दिली नाही. त्याच्या बंगल्याचं करतो काय रे? आटला नारायण धरी. अरे पण ते तिसरं म्हणते, काय चाललंय तुमचं? हे म्हणे हे असं म्हणते तेच. अरे पण ते कसं का असं ना, आता 11:35 झाली. त्याची बायको स्वभावाने खूप छान, प्रयत्न करायला काय हरकत आहे का? दुसरा म्हटला, चला बरं. दोघांनी मोटरसायकल गेली, घेतली. 11 वाजून 45 मिनिटाला बंगल्यावर 3 किलोमीटरला गाडी पोचली. आवाज दिला. मालकीनबाईंनी दरवाजा उघडला. मालकीनबाईंनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर त्यावेळी त्या क्षणाला विचारलं पोरांना, काय एवढ्या रात्रीची यायचं? काय नाही म्हणे, गावात सप्ताह चालू. मग काही पैशाची अडचण? पोर म्हटलं तसं काही नाही. मग अजून काय म्हणे, काय दूरवरचे महाराज आम्ही ते यूट्यूबला वगैरे पाहून, टी व्हीला पाहून त्यांना कीर्तनाला बोलवलं आणि त्यांनी अचानक 11:30ला सांगितलं की आम्हाला मुक्काम करायचं आहे. मग काय अडचणी? ते म्हणे एकांत पाहिजे. काय राव म्हणे, पोरांनो एवढा मोठा बंगला, पोरं तिकडे पुण्या बिण्याला शिकायला आहेत, आम्ही दोघंच आहे, करा म्हणे महाराजांना फोन. पोरांच्या जीवाला पण त्यातलं एक चालक होतं. ते म्हणे, ओ ताई मालकीनबाई शेठचं काय? ते म्हणे काय नाही, ते आज जरा थोडे जास्त होते, ते लवकर पिलेले, ते लवकर झोपलेले आहे, तुम्ही अजिबात काय काळजी करू नका. आणि तसं काय झालं तर मी सगळं पाहते. हे सुद्धा बरं का, हा मोठी माणसं जी होतात ना ती फुकाट होत नाही, त्याला घरच्या लक्ष्मीचा आशीर्वाद लागतो. विठ्ठल म्हणे ठीक आहे चला महाराज, आता वेळ कमी आपल्याकडे. घर कोणाचं कळालं? गावातलं 1 नंबर. चला बा, ज्यांनी सप्त्याची वर्गणी दिली नाही. वारकऱ्याला कधी महाराज म्हटला नाही. गावात 2 पार्ट्या पाडल्याशिवाय राहिला नाही. नेमकी महाराज कोणाच्या घरी मुक्कामी? त्याला पहाटे उठून जरा चालायची सवय होती. ते पहाटे 5ला उठलं, गेट बीट उघडलं आणि मग ते कंपाऊंड वॉलमध्ये आतमध्ये नवीन पासिंगची गाडी पडली. रिवर्स गेअर टाकला. बायकोला उठलं. म्हणजे अरे ही गाडी कोणाची? म्हणे काय नाही, ते तुम्ही झोपत होते, तुम्हाला गावात सप्ताह झाले, आमचे महाराज आपल्याकडे मुक्कामी. महाराज त्याला लय आनंद. सकाळी पहाटे 5ला ते रोज 2 तास जायचं म्हणे. आज लवकरच येतो. 6ला आलं, बाथरूममध्ये गेलं, भडभड आंघोळी केली. आंघोळी केल्यानंतर
दम लागला मला वेळ पुरलं पाहिजे ना, त्याच्यामुळे म्हणत असतं झुपाय लवकर झुपायचं. ते झुपले 7-11ला. आंघोळ केली, देवपूजेला देवघरात गेलं, अशी जोरात घंटा वाजवली. कोणी? गावातलं 1 नंबरचं कसं आहे? बोल जा लबाड. कसं आहे? हो प्रवीण कसं आहे? गावातलं 1 नंबरचं लबाड. त्याच्या घरी मुक्कामाला गोरे महाराज, आणि त्याच्या घरी दिवस उगायच्या आतमध्ये घंटी वाजली आणि घंटिनीवर महाराज जागा. महाराज म्हणते वाव बापरे, काय सात्विकाचं घर आहे. घर कोणाचे? बोला जातो मी, पटापट संपवायचं ना आपल्याला. भाव या विषयावर बोलतोय, अजिबात मी कुठं जात नाही. बापरे, घंटी वाजवली, इकडून तिकडून देव चोळलं बिळलं आणि मस्तपैकी देव ठेवलं. अगरबत्ती लावली, देवघरात अगरबत्ती लावली. अगरबत्तीचा सुगंध कुठं? महाराजांच्या वरच्या खोलीत. शपथ महाराज खुश. तोपर्यंत महाराजांनी मस्तपैकी उठलं होतं, आंघोळ वगैरे सगळं फ्रेश वगैरे झालं होतं, धोत्राच्या मिऱ्याच घालत होतं. तोपर्यंत तिकडे यांनी बायकोला सांगितलं एक काम कर म्हणे, महाराज आहेत आमचे बदामाचा शिरा वगैरे मस्तपैकी मसाला दूध वगैरे कर, छानपैकी महाराज आपले खुश झाले पाहिजेत. कोण म्हणतंय? राव तुम्ही पटकनी काय करे तुम्ही म्हणा ना, कोण म्हणताय? अरे तू काय घाबरत? 1 नंबरचं गावातलं लबाड. बस याचं आवडलं. हे वरती गेलं, बेल वाजली, टिंग टिंग बेल वाजली, आणि जशी बेल वाजली तसं महाराजांनी दरवाजा उघडला. आणि जसा दरवाजा उघडला तसे महाराज म्हटले जय हरी शेठ. हे तर असं बिटकुल टणकन उडालं. मी रात्री झोपलो होतो, महाराजांनी कसं काय ओळखलं? महाराजांना काही बाहेरच्या बिरचं कळतंय काय? ते म्हणे महाराज मी तुम्ही रात्री आली तेव्हा झोपलो होतो, तुम्ही ओळखलं कसं काय? तुम्ही म्हणे शेठ आम्ही 12 गावचं पाणी पिलोय, आम्हाला सगळं कळतं. साधी गोष्ट आहे, रात्री जिन्यानी वर येत असताना तुमच्या कुटुंबाचा एकत्रित फोटो भिंतीवर होता, तो पाहिला म्हणून तुम्हीच मारलं. दिली ना गोळी टाकून, बरोबर बसली ना? चला म्हणे महाराज बदामाचा शिरा बिरा खाला, 500ची शाल, मोठा नारळ, 2000ची नोट. कोणाला? महाराजाला. तेव्हावती. आता पुढे गेली मला माहीत. महाराजांचा सत्कार. महाराज निघाली आणि मग तो बंगल्यावाला म्हणतो महाराज या परिसरामध्ये 50-100 किलोमीटर कधी जरी आला तर मुक्कामाला कोणाकडे यायचं? आपल्याकडेच. कोण म्हणतंय? लबाड. होय प्रधान मिस्त्री. कोण म्हणतंय? लबाड. हा आपल्याकडेच यायचं. कोण म्हणतंय? बस महाराजांची गाडी निघाली. याने बुलेटला चावी लावली. नेमकी आमचं वारकरी सकाळ्या पंक्तीवाल्याकडे निघाले होते, रस्ताच क्रॉस करीत होते चहा घ्यायला. तेवढ्यात त्याची बुलेट आली आणि जय हरी महाराज यांनी एकमेकाला खून केली. जरा जपू ना, सप्त्यातलं काही याच्यावर बोलू नका. मी 25 वर्ष इथं येतोय, याचं गावाचं कधी पटलं नाही, हा कधी सप्त्याला आला नाही, वर्गणी दिली नाही, गावकऱ्यांना नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. पण म्हणते जय हरी झाला. म्हणले चला चहा घ्यायला. तरी एक जण म्हणते ग बसायचं. चहा घ्यायला गेले, कॉफीची ऑर्डर दिली, कॉफी आली, तोंडाला लावली. मग महाराजांनी सांगायला सुरुवात केली काय म्हणे आपलं भाग्य, रात्री आपल्याकडं महाराज मुक्कामी होतं. कोण म्हणतंय? लबाड. बोला ना तुम्ही. रात्री आपल्याकडं महाराज मुक्कामी होतो. कोण म्हणतंय? लबाड. अरे ज्याच्याकडं 4-5 तास फक्त महाराजाला मुक्कामाला राहिला तो अख्ख्या आळेपाट्यावर सांगतो रात्री आपल्याकडं महाराज, रात्री आपल्याकडं महाराज, रात्री आपल्याकडं महाराज. अरे याच्या घरी राहिल्यानंतर याला एवढा अहंकार, तो देवादिदेव महादेव कैलास पर्वतावरती एवढा वर्ष राहिला, 87,000 वर्ष, त्याला काय अहंकार येणार नाही. कैलास कहे तो मैं बड़ा, कैलास कहे तो मैं बड़ा, रावण ने उसको कैसे उखाड़ा. त्या रावणाने कैलास पर्वताला उखडलं. रावणाला वाटलं मी या विश्वातला बलशाली. रावण कहे तो मैं बड़ा, वाली की बगल में क्यों रडा. त्या वालीच्या बगल्यात रावण रडला असं म्हटलंय. 7 समुद्राचं स्नान घातलंय. त्याला मोठा इतिहास सांगायला वेळ नाही. रावणाने 7
वालीने 7 समुद्राच्या प्रदक्षिणा मारल्या तेव्हा रावणाला बगले धरून जसं म्हशीच्या गळ्यात लोडणं तसं असं फरफटत नेलंय. रावणाला रडवणारा कोण आहे? वाली. वालीला वाटलं मी मोठा. वाली कहे तो मैं बड़ा, श्री राम की बाणों से त्या वालीला मारले माझ्या देवाने, भगवान प्रभू रामचंद्राने. आता ऐका जरा, राम कहे तो मैं बड़ा. आता देवापेक्षा गणेश भाऊ कोणी मोठं? नक्की पहा बर का. देवाचं नाव मोठं आहे, पण त्याही नावापेक्षा तुम्ही दोघं जण दाढीवाले भाऊ, देवापेक्षा कोणी मोठं नाही ना? नक्की नक्की. काय भक्तीच्या त्या भक्ती करणारे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, शरण शरण हनुमंता तुम्हालो. चला गणपती बाप्पा इकडल्या कोपऱ्यात, पलीकडल्या कोपऱ्यात कोणी असे वाढ पाहून कीर्तन केलं पाहिजे. शेठ पलीकडे कोणी? हनुमंत. हनुमंतरायांनी इथं कोणाला साठवलं? रामाला. कोणाला? रामाला. म्हणजे देवाला ज्याने साठवलं तो मोठा का देव मोठा? पार्टी बदलायची नाही. देव मोठा. कोण? देव मोठा. देवाला हृदयात साठवणारा मोठा आहे. देवापेक्षा देवाचा भक्त मोठा आहे. या विश्वामध्ये राम अवतारामध्ये पुढे जरा स्फोटक जायचंय मला. त्या विश्वामध्ये राम अवतारामध्ये ज्यांनी नाशवंत गोष्टीमध्ये त्या मनामध्ये देव पाहण्याचा प्रयत्न केला ते हनुमंतराय. त्या हनुमंतरायांनी आपल्या हृदयामध्ये भगवंताला साठवलं. पण हे साठवत असताना हनुमंतरायांच्या अंतकरणामध्ये देवाबद्दलचा भाव, देवाबद्दलची श्रद्धा, देवाबद्दलचा विश्वास, देवाबद्दलची भक्ती आणि देवाबद्दलचं प्रेम हे 5ही तत्व हनुमंतरायांच्या अंतकरणामध्ये असल्यामुळं हनुमंतरायांच्याच हृदयामध्ये देव साठवू शकतो. तसं कलियुगामध्ये परंपरा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी आत्मसात केली. काय भक्तीच्या त्या रामावतारातले हनुमंतराय भक्तीमध्ये जर सर्वश्रेष्ठ असेल तर या कलियुगामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर त्या हनुमंतराय नंतर सावता महाराज आहेत. पण त्यालाही कारण पुढं पटवून द्यायचंय मला. त्यालाही कारण एक आदर्श व्यक्तिमत्व जन्माला येण्यासाठी मातृशुद्धी, पितृशुद्धी, कुळशुद्धी, वंशशुद्धी, अन्नशुद्धी
आणि सगळ्यात शेवट गर्भशुद्धी. या गोष्टी जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत एक संत, एक सत्पुरुष, एक साधू, एक योगी, एक महात्मा, एक भगवत भक्त विश्वामध्ये जन्माला येऊ शकत नाही. नामदेव महाराज समकालीन आहेत, पण त्यांनी वर्णन पहिलं केलंय कोणाचं? धन्य माता पिता तयाच्या 60वीला दाता त्रिलोकाचा. पहिलं काय म्हटलंय? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. पहिलं प्राधान्य कोणाला आहे? मातेला आणि पित्याला आहे. मग आदर्श व्यक्तिमत्व जन्माला येण्यासाठी गर्भशुद्धी, अन्नशुद्धी, वंशशुद्धी, कुळशुद्धी असं भरपूर आहे. हनुमंतरायांच्या जीवनात तसंच घडले. म्हणून अंजनीच्या पोटी म्हणतोय मी, अंजनीच्या सुद्धा चल हनुमंतराय तिथंच का बरं जन्माला यावं? हनुमंतराणीच का देवाला हृदयामध्ये साठवावा? सावता महाराजांनीच का देवाला हृदयामध्ये साठवावा? याचं एकच कारण आहे, अंतकरणामध्ये श्रद्धा, अंतकरणामध्ये विश्वास, अंतकरणामध्ये भक्ती आणि अंतकरणामध्ये प्रेम आहे. श्रद्धा, विश्वास, भक्ती आणि भाव आणि प्रेम ही 5 तत्व आत्मसात केल्यानंतर तो भगवंत हृदयामध्ये येऊ शकतो. मग 4 युग देवाची भक्ती करणारे नामदेव महाराज. भगवंताच्या नरसिंह अवतारात प्रल्हाद आहे, राम अवतारात अंगद आहे, कृष्ण अवतारात उद्धव आहे, पांडुरंग अवतारात नामदेव आहे. आणि ते नामदेव आणि देवाचा युगानुयुगाचा संबंध आहे. नामदेव देवाचे भगवत भक्त आहे. आणि मग नामदेवरायांचा आणि देवाचा संवाद 8:40 चालू झाला. 8:40 देव नामदेवाला म्हणू लागले, नामदेवा अरे 4 युग रात्रंदिवस अखंडपणे तू माझी भक्ती करतो, माझं नामस्मरण करतो, स्वतःच्या देहाचा जरा विचार करत जा ना. नामदेवराय म्हटले, देवा हे नाचकय कुचकय, नाशिवंत जाणार सगळं शिखात काळ, प्राण जाईल त्यासी काळ. हे नाशका कुचका आहे, हे सगळं नाशक कुचका आहे, एक दिवस जाणार आहे. पण जाणार जरी असलं तर माझ्या अंतकरणामध्ये काय आहे? अभंगाचं पहिलं प्राण. तो देहाचा विचार करीतच नाही. नंदू बाबाचं वय झालं, पण चाल म्हणताना बेंबीला रग लावून चाल म्हणले. याला देवाबद्दलचा भाव वाजू का नको, टाळ वाजू का नको, म्हणू का नको. कीर्तनकार सुद्धा ठरवलेले असल्यानं जाऊ द्या ना, मरू द्या, होईल तसं होऊ द्या. अकाउंट पे झालेलं असतं ना. ओनली मनी, नो भाव, श्रद्धा, विश्वास, भाव, भक्ती, प्रेम. आता शिक फाउंडेशन झाल्या. काय हे मला नेमकी गॅपनी बोलावतात. मला आठवतं मी मागचं कीर्तन सुद्धा ज्योत ज्यावेळेला इथं आलती त्याच वेळेला मध्ये बराच गॅप पडला. आणि आज नेमकी ज्योतीचं आगमन झालंय आणि माझं कीर्तन योगायोगाने हनुमंतरांनी भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवलं. श्रद्धा, विश्वास, भाव, भक्ती आणि प्रेम.
मग सावता महाराजांच्या बरोबर समकालीन इतर संत नाहीत का? आहेत ना, आहेत की नाही? ज्ञानोबर आहे, आवंडे, नामदेव आहे, गोरोबा काका, चोखा मेळा, सगळे. कोणाकडे कुणी का बरं नाही साठवलं? याच कारण महत्वाचं ऐका. आपल्या जीवनामध्ये सगळेजण ऐका, थोडं स्फोटक. आपल्या जीवनामध्ये कारण नसताना जर एखाद्याचं ऋण आपल्याकडं आलं, वाक्य लक्षात ठेव, कारण नसताना जर आपल्याकडं एखाद्याचं ऋण आलं तर ते कुठल्या ना कुठल्या तरी परीने या जन्मात नाही त्या जन्मात जोपर्यंत आपण त्या ऋणातून ऋणमुक्त होत नाही तोपर्यंत समाधान मिळू शकत नाही. विठाल लावी कीर्तन इकडे पा माऊली, हे युट्यूबला सोडणार आहे का? अरे राव, हे तर मला आवडत नाही, मला जाहिरात करायला आवडत नाही. जाऊ दे, ठीक आहे. थोडं स्फोटक घ्या. राम मुलगा कोणाचा? दशरथाचा. प्रश्न आहे माझा, प्रसादापासून फळापासून झालेली संतती जिथं शरीर संबंध नाही, थोडं स्फोटक आहे बरोबर ना? फळापासून झालेली संतती जिथं शरीर संबंध नाही तिथं बापाचं नाव देता येईल का? हा, कसं देता येईल? मग तुम्हीच आत्ता म्हटले रामाचा बाप कोण? आणि आज मी ते सांगणार. थोडी शंकाडी असेल तर फक्त पुढे जातो. एखाद्या व्यक्तीच्या वडिलांचं निधन झालं तर त्याचे सगळे क्रियाकर्म करायचा अधिकार कोणाचा? छोट्या मुलाचा का मोठ्या मुलाचा? मोठ्या मुलाचा. नक्की ना? मग अयोध्येमध्ये राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न याच्या सगळ्यात मोठं कोण? राम. नक्की ना? मग तुम्ही म्हणा राजा दशरथ ज्या वेळेला राम वनवासाला गेले तेव्हा नंतर राजा दशरथाचा प्राण गेला, पण अयोध्या ते चित्रकूटचं जर अंतर पाहिलं तर 200 किलोमीटर आहे. किती किलोमीटर? राम कुठे वास्तव्याला राहिले? चित्रकूट. तिथं जाऊ शकत नव्हते, रामाला निरोप पाठवू शकत नव्हते. कुठल्याही धर्मग्रंथाने प्रभू रामचंद्राने स्वतःच्या हाताने राजा दशरथाचं आपल्या पित्याचं पिंडदान केलंय हे कुठल्याही धर्मग्रंथात नाही. त्याचं कारण काय? आकडे महाराज, चुकलं का माझं काही? 200 किलोमीटरहून राम घोड्याने कसे पण येऊ शकत होते का नव्हते? बापाचे क्रियाकर्म करून पुन्हा वनवासाला शब्द मोडायचा नाही म्हणून जाऊ शकत होते का नव्हते? का हा नियम घातला होता पुढे गेले पुन्हा मागे यायचे नाही? तर मोठा मुलगा आहे तर जबाबदारी कोणाची? प्रवीण महाराज कोणाची? अय मावशांनो, मोठ्याचीच ना. पण प्रभू रामचंद्रानं आपल्या स्वतःच्या वडिलांचं असणारं पिंडदान न करता नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये सिन्नर पासून घुटीला जात असताना 21 किलोमीटरवरती श्री क्षेत्र घोरवड या नावाचं तीर्थक्षेत्र आहे. तिथं राजा दशरथांनी राम जन्माला येण्या अगोदर वचन दिलं एकाला का तू मला वाचवले. आता ते सगळं सांगत हा सांग मी लई भोळा राहिलोय राव, पण जमिनीवर पाय ठेवणे त्याचा आनंद आहे. विठाल एक प्रकार घडला होता. तिथं वचन दिलं राजा दशरथाने माझा प्राण वाचवलाय, माझ्याकडनं काहीतरी माग. म्हणे मी काय मागायचंय? मला आई नाही, भाऊ नाही, भाऊ कुठे मला माहित नाही, आमचे वडील आमके आमके ठीक आहे, ते सगळं नाही सांगत. थोडं गुपित ठेवलं पाहिजे, काहीतरी मागा. त्याला म्हटले मला कोणीच नाही, पण माझी एक इच्छा आहे, अंत समयाला माझ्याजवळ
माझं कोणीतरी असावं, अंत समयाला माझ्याजवळ माझं कोणीतरी असावा, त्याच्या हातून, त्याच्या साक्षीने, त्याच्या हातून मला अंत समयाला पाणी प्यायला मिळावं, त्याच्या मांडीवर माझा प्राण जावावा आणि त्याने माझे सगळे कर्मकांडाचे विधी करावे, एवढीच माझी अपेक्षा. मग राजा दशरथ म्हणतात मी काय करू? त्याने सांगितलं होतं काय नाही, तुमचा ज्येष्ठ मुलगा मला दत्तक द्या, मानसपुत्र म्हणून द्या. राजा दशरथ म्हटले 9:15 वाजले, मी पार गुजरातला जाऊन पोटावरून आत फिरून आलो, पण अजून काय पोरग? तोपर्यंत राम जन्माला आलेले नाही, लक्ष्मण जन्माला आले नाही, भरत जन्माला आलेले नाही, शत्रुघ्न. त्यावेळेला ते अंतकरणातून विचार करतोय, म्हणतोय तुला 4 मुलं होणार. कोण म्हणतोय? नाव नंतर सांगतो. ते व्यक्तिमत्व म्हणतोय तुला 4 मुलं होणार आणि त्या 4 मुलातला असलेला मोठा मुलगा मला. राजा दशरथ म्हटला झालेली नाहीये, जाईल तो जेव्हा होईल तेव्हा पाहू. दिला शब्द दिला, माझा मोठा मुलगा तुम्हाला देतो हा शब्द दिला. कालांतराने राम जन्माला आले, मोठे झाले, वनवासाला गेले. राजा दशरथाचे कर्मकांड न करता सर्व तीर्थ टाकेजला. बोला कोण? सर कोण? मग राम कोणाचा पोरगा? बोला. पार्टी बदलायची नाही. कोणाचा? अहो वचन जर दिलंय, दत्तक दिलेल्या पोराचा तुमचा काही संबंध राहिला का? नागरे शेठ राहिला का? 1 वर्षानंतर तुम्हाला खुर्ची रिकामी करून देतो, 1 वर्षांनी त्या खुर्चीवर आपला अधिकार राहिला का? राजकारणात तर नाही. जन्माला येण्याबरोबर राजा दशरथाने जटाईला वचन दिलं की माझा झालेला मोठा मुलगा मी कोणाला देईन? तुम्हाला देईन. आणि ते ऋण प्रभू रामचंद्राकडनं फिटलं जावा म्हणून, ऐकताय ना आता, म्हणून राजा दशरथ आणि कैकेयीच्या साक्षीने प्रभू रामचंद्राला वनवासाला आहे. म्हणजे बापाने दिलेला शब्द कोणी पूर्ण केला पाहिजे? बोला लवकर. कोणी? आता उलट चाललंय, मंदिराचं काम चाललं असं. बापाने जर कबूल केलं की मंदिराला आमच्या कुटुंबाच्या वतीने 11 लाख रुपये, योगायोगाने त्या वडिलांचं निधन होतं, दशक्रविधी वगैरे सगळं पार पडतं, एखादा महिना होतो आणि मग चला जीर्णोद्धार कमिटी वगैरे म्हणते चला आता जाऊया, दुःख कमी झालंय. आणि मग ते पोराला म्हणतात अरे ते दादांचा शब्द होता, ते असे म्हटले, ते अचानक दादांचं झालं आम्हालाही बरं वाटलं नाही म्हणून आम्ही काय आलो नाही आणि म्हणून आम्ही आता आलोय. तेवढं ते 11 लाखाच्या पावतीचं कसं काय? तो या पोराने म्हणावा 8 वाजून 50 मिनिटं झालेली आहेत, माझा जसा बाप गेला तसा 11 लाख सुद्धा तुझं वाटोळच होणार. राजा दशरथाचा असलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्राने स्वतःच्या बापाचं, ज्याचं नाव आहे त्याचं पिंडदान न करता, त्याला पाणी न बसता म्हणजे जटाईचं पिंडदान करावा. जटाईचा प्राण गेल्यानंतर त्याला मांडीवरती ठेवा, त्याचे सगळे विधी पार पडावा. यालाच म्हणतात ऋण. तसं रामायणामध्ये घडलेला दृष्टांत कलियुगात कसा आला तेवढं सांगतो. कीर्तन सेवा संपवतो. पांडुरंगी दृढ भाव देह जावा अथवा फाउंडेशनच झाले पाहू. आता बरं चला पटकनी पुढे जाऊ. हे सगळ्यांनी ऐकले. मारुती राय सीतामातेला भेटायला लंकेत गेलते ना? तुम्ही गेलते का नाही? कुठे गेलते? अशोक वाटिकेत. प्रभू रामचंद्रांनी ओळख म्हणून काय दिलं होतं? अंगठी. सगळं पाठवलं होतं तुमच्या. अंगठी. ती अंगठी तिथे गेलो. मारुतीराणी झाडावरून काय केली? खाली टाकली. ती कोणाला सापडली? सीतामातेला अंगठी पाहिल्यानंतर सीतामातेने वर पाहिलं. म्हणजे अंगठीमुळे ओळख पटली जाते. गणेश भाऊ, ही पद्धत आता नाही, ही तेव्हापासून चालत आली. त्यालाच आपल्याकडे फॅशन रिंग सेरेमनी, बरोबर ना? अंगठीने ओळख. आता त्या अंगठीतले मोठं ताकद कारण आहे तीच अंगठी जेव्हा त्या नावड्याला देत होते ना, तेव्हा प्रभू रामचंद्राने दिले नाही. कारण ती सीतेची,
ती शेतीला तिच्या आई वडिलांनी दिलेली आहे आणि ती माझ्यासाठी दिलेली आहे. म्हणजे इथं शिकण्यासारखी आहे. पुरीच्या आई बापाने जे दिलेलं असतं ते या बावळाटाने ऐकायचं. भागवत करतो पण आता सगळे मला कधी कधी मी असं वेगळं शोधतोय ना. मला म्हणे मला ते आता भागवताचार्यापेक्षा तुम्ही रामायणाचार्य. म्हटलं मी कसला चार्य नाही. हे उगाच लोक म्हणतात पुन्हा आपल्याला काहीच येत नाही. आपलं काय साधा भोळा माणूस आपण. बरं गेले 5 मिनिटं राहिले. कीर्तन लेट चालले अगदी पुढे वेळ घेत नाही मी. पटकनी पुढे महत्वाचा दृष्टांत आहे. ज्यांच्या निमित्ताने सप्ताह आहे तेवढं सांगतो. सेवा आठवतो कारण पुन्हा उद्या म्हणणार आहे काय रातचं कीर्तन म्हटले पार पडलं. पण देव पाहिला कोणाला भेटणार त्याच. हनुमंतराय गेले फक्त स्मरण करतो. मागच्या वर्षी सावताराची कथा झाली ना. झाली नाही. अशोक वाटिकेचा विध्वंस. भूक लागली. हनुमंतराय तसं कोणी वाढणार आहे माकडे. माकडाचं वैशिष्ट्य माकडे एका जागेवर कधी शांत राहत. मी माकडाचं सांगतोय. आपल्यातल्या माकडांचं नाही सांगत. आपल्या सुद्धा काही माकडा अशी असतात मुक्कामाच्या ठिकाणी ते कधी थांबवतात नाही. दिवसभर याच्या घरी मी माकडाचं सांगतो. आमच्यातल्या अशोक वाटिकेचा विध्वंस केला. रावणाला खबर. आता इथं गंमत आहे. मी जोपर्यंत इथं विध्वंस करत नाही तोपर्यंत तिकडे खबर लागणार. म्हणजे काही माणसं मी आल्याची जाणीव झाली पाहिजे याच्यासाठी धिंगाणा केल्याशिवाय राहत. मारुतीरायाला पकडलं. पुढे जायचं आपल्या ग्रामीण भाग. बोरतळ्यामध्ये एखाद्याचं कांद्याचं शेत आहे त्याला तणनाशक मारायचं आणि योगायोगाने त्या शेताच्या खाली दुसऱ्याची मेथीची भाजी. वरच्याच्या कांद्याला तणनाशक मारताना अचानक हवा सुटली आणि त्या तणनाशकाची वाफ कुठं आली खालच्या भाजीला झटका बसेल ना. मग मला सांगा मारुतीला माहित आहे का अशोक वाटिकेची बाउंड्री कुठे आहे. बाउंड्री त्याचा विध्वंस करता करता तिथं दुसऱ्याच्याही बगीच्याचा विध्वंस झाला. वेळ कमी. रावणाचा उद्धार झाला. जेवढे शिल्लक होते लंकावासी ते सगळे प्रभू रामचंद्राला भेटायला आले. त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापलं दुःख गारानं सांगत होते. सगळे सांगत होते. सांगत असताना प्रभू रामचंद्र ऐकत होते. चांगलं घडलं. चांगलं झालं. दुष्कृत्य करणारा दुर्बुद्धी असणारा रावण मारला गेला. प्रत्येकाचा भाव वेगळा होता. पण बरोबर 9ला 3 मिनिटं कमी असताना एक सर्वसाधारण व्यक्तिमत्व प्रभू रामचंद्राच्या समोर आलं. श्रीराम प्रणाम. देवाने आशीर्वाद दिला. बोला काय. काही नाही म्हणे. हनुमंतराय अशोक वाटिकेत आलते. अशोक वाटिकेमध्ये त्यांना भूक लागल्यामुळे तिथली फळझाडांचं फळं खाली. त्यांना मी आल्याची जाणीव रावणाच्या सैन्याला म्हणून त्यांनी तिथला विध्वंस केला. हे तुम्हाला मारुतीने सांगितलं का. सगळं सांगितलं. बरं मग त्या रावणाच्या असलेल्या बगीचेच्या बाजूला माझी सुद्धा त्या ठिकाणी बाग आहे. ज्या असलेल्या हनुमंतरायांचा माझा कुठल्याही प्रकारचा कारण नसताना संबंध नाही अशा असलेल्या हनुमंतरायांनी माझ्या बगीच्यात येऊन बागेत येऊन विनाकारण विध्वंस करायची गरज आहे का. तुम्ही तुमच्या वाड्यातला प्रचार करा ना. दुसऱ्याच्या वाड्यात काय होत आहे. प्रभू रामचंद्र म्हटले झालं काय. यांनी जेव्हा अशोक वाटिकेचा विध्वंस केला तो विध्वंस करत असताना माझ्याही बागेचा विध्वंस झाला आणि मी सर्वसाधारण कर्म करणारा अंतःकरणामधून भक्ती करणारा मी एक साधा माणूस शेतकरी माणूस माझ्या बागेचा विध्वंस झाला.
काय चुकलं माझं? 9ला 1 मिनिट असताना प्रभू रामचंद्रानं मारुतीरायाकडं पाहिलं आणि जसं पाहिलं तसं मारुतीरायाने म्हणे जय श्रीराम. झालं असं म्हणे, मला यातली कल्पना नाही, चुकलं म्हणे. त्याला राम सांगतायत मारुतीराया ऐक, राम सांगतायत मारुतीराया ऐक. अरे कारण नसताना जर आपल्याकडनं जर दुसऱ्याला दुःख झालं, कारण नसताना जर आपल्याकडनं दुसऱ्याला त्रास झाला, कारण नसताना जर आपल्याकडनं दुसऱ्याला यातना भोगाव्या लागल्या, कारण नसताना दुसऱ्याला जर आपल्यामुळं काही संकट निर्माण झालं, तर त्याचं निवारण जोपर्यंत आपल्याकडनं होत नाही तोपर्यंत त्याची ऋणमुक्तता आपल्याकडून होऊ शकत नाही. म्हणून या व्यक्तीचे बाग तू कारण नसताना त्या ठिकाणी तोडली गेली, तिचा विनाश केला, त्यांच्या ऋणातून ऋणमुक्त झालं पाहिजे. त्याला हनुमंतराय बरोबर 9 वाजता सांगतात, प्रभू रामचंद्र तुम्ही ज्या दिवशी आज्ञा द्याल त्या दिवशी त्या ऋणातून मी ऋणमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्या रावणाच्या कालखंडामध्ये ज्यांनी त्या प्रभू रामचंद्राला गारानं सांगितलं त्या व्यक्तीचं नाव आहे अशोक शेठ चंबूमाळी. नक्की ना? मग 43 वर्षात इथं सांगायची हिंमत झाली नाही काय कोणाची? विठाला विठाला कोण आहे? रामायणातला कोण आहे तो जंबूमाळी. त्याची बागवी दोन जंबूमाळी, एक रावणाचा असलेला एक मोठा योद्धा आहे त्याचं नाव जंबूमाळी आहे. पण हा शेतकरी. आणि जेव्हा कलियुगामध्ये महाराष्ट्रामध्ये संतांना जन्म घेण्यासाठी आता तिथं खूप मोठं आहे, ज्या वेळेला सगळे एकत्रित आले, सगळ्या जाती धर्मातल्या संतांना एक सांगितलं, आपापल्या परीने जर समाज बदलायचा असेल तर त्या समाजात तुम्हाला त्या ठिकाणी जन्माला यावं लागेल, त्या समाजाला भक्ती मार्गाकडे न्यावं लागेल. सगळ्यांना सांगून झालं. 9 वाजून 2 मिनिटं झाले होते. हनुमंतराय तिथंच उभे होते. देवा तुम्ही सगळ्यांना जबाबदारी दिली, मी त्या जबाबदारीचा योग्य नाही का? तेव्हा देव सांगतायत ज्याच्याकडून मोठं कार्य करून घ्यायचं असतंय ना त्याचं पहिलं नाव कधीच पुकारायचं? कार्तिक महाराज, ज्याच्याकडून मोठं नाव कार्य करून घ्यायचंय त्याला पहिली जबाबदारी कधीच द्यायची नसती. तुम्हाला आठवतंय मारुतीराय तुमच्याकडनं राम अवतारामध्ये त्या जंबूमाळी ते ओव्हर टाइम आता करीत नाही, पहिलं करायचं. याला सुद्धा शिकवलंय मी. हा, ते शिकवल्याशिवाय जमत नाही. राईट टाइम ते म्हणते कंट्रोल नाही तर पूर्वी माझ्या नावावर एक वाक्य गणेश महाराज शिंदे, त्यात सगळ्यात मोठा जास्त त्रास माझा गायक वादकांना. काना तिकडे काय पाहत आहे कॉल मोडल ते सांगायचे, तेवढं त्यांना सांगा वेळ सोडा म्हणून. आता मीच ओव्हर टाइम करीत नाही, कशाला सांगायचं? शॉर्टबट स्वीट. ओके. हनुमंतरायाला सांगितलं भगवान विष्णूने तुमच्याकडे त्या जंबूमाळ्याच्या ऋणातून जी ऋणमुक्तता राहिली म्हणून तुम्हाला भूतलावरती माळ्याच्याच कुळात जन्माला यावं लागल. तेच हनुमंतराय या महाराष्ट्रामध्ये माळ्याचे वंशी सावता जन्मला पावन तो केला. अभंग कोणाचा? नाथ महाराजांचा आहे, नामदेव महाराजांचा नाहीये. नामदेव महाराजांच्या नंतर 250 वर्षांनी कोण जन्माला आले? नाथ महाराज. त्या पक्षाचा माणूस त्या पक्षाच्या माणसाचं गुणगान गायलो, पण 250 वर्षानंतर सावता महाराजांचं मोठेपण नाथ महाराजांनी सांगावा. एवढा मोठा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये फक्त एकाच संताचा, ते दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्षात हनुमंतराय. पुढचं वाक्य सांगतो, तुम्हाला जन्माला घालायचंय ना मग तुमचे आई वडील देखील तेवढेच मोठे पाहिजे. कोण? चला कैलास पर्वतावर. भगवान विष्णू हनुमंतरायाला घेऊन कैलास पर्वतात आले. आधी माया पार्वतीला पहिलं अंतकरणात सांगितलं. पार्वती माता प्रसन्न झाली, मलाही साधं जीवन जगावं वाटतंय आणि मी हनुमंतराय त्यांची आई बनणारे.
भगवान शंकराला सांगितलं. भगवान शंकरांनी होकार दिला. तेच भगवान शिव आणि पार्वती या महाराष्ट्रामध्ये संत शिरोमणी सावता महाराजांचे आई वडील म्हणून जन्माला यावा म्हणून नामदेव महाराजांनी पहिलं प्राधान्य कोणाला दिले? आई वडिलांना. नंतर सातवीला दत्तात्रय. लोकांचा विषय संपला. मला अजून पुढे बरंच बोलायचं होतं पण ओव्हर टाइम करत नाही. मग त्या हनुमंतरायांनी हृदयामध्ये देव साठवला एकच पांडुरंगी संत शिरोमणी सावता महाराजांनी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं पांडुरंगी. आपल्याला जर भक्ती रूपाने देवाला आपल्या हृदयामध्ये साठवायचं असेल तर पांडुरंगी दृढभाव. आणि म्हणून ज्याच्याबद्दल अंतकरणामध्ये भाव निर्माण करा केला त्याचं टाळी वाजवून भजन करा. आपली वेळ देह जाओ अथवा राहो. या नाचका कुचका देहाचा विचार करू नका. हे एक दिवस जाणार आहे पण देवाची प्राप्ती करायची असेल पांडुरंगी दृढभाव. अंतकरणामध्ये देवाबद्दलचा भाव निर्माण करा. माऊली ग्राफिक्स वाले तुम्ही आज माझ्या नावाचं काहीतरी तयार केलं तिथं वर काय टाकलंय संकटात लोक देवाकडं. मला ते आता फेटा बांधता बांधता दाखवलं. इकडं पहा ना माझ्याकडे वाचून सांगताय का? मी फेटा बांधता बांधता तुमच्या तुम्ही काय टाकलं ते? आपल्याला संकटात देव दिसतो पण देवाला संकट आल्यावर देवाला भक्त दिसतो. एवढी मोठी ताकद त्या भक्तात दादा हे विसरू नका. किती बोलू. नशिबात तुम्ही वाचनात आले कुठंतरी ऐकलंय म्हणून जंबूमाळी म्हटली नाही तर नेहमी म्हटली असेल आम्हाला काय महाराज काही सांगत आहे. कारण माझ्याबद्दल हा लय मोठा प्रॉब्लेम झाला. मला लागली शोधायची सवय. मी तर सहज गणेश बाबांचं मागच्या वर्षी कुठला तरी कार्यक्रम झाला आम्ही आलो इथं चहा घेतलो. ते म्हटले यावर्षी कथेचं म्हटलं चांगलं. फक्त म्हटलं माझी एकच अपेक्षा आहे बा जे कोणी कथा करा असेल त्यांनी फक्त सावता महाराज मूळ कोण आहेत एवढं मला सांगावा. आणि ती मागच्या वर्षीची राहिलेली इच्छा मी आज पूर्ण केली. हाच माझा आनंद आहे. याच्यासाठीच मला देवाने आजच्या कीर्तनाला बोलवलं असं मी समजतो. याच्यासाठी पांडुरंगी ज्ञानेश्वर झालेली सेवा संत शिरोमणी नामदेव महाराज
संत शमणी सौतमरांच्या चरणावरती समर्पित करीत असताना एका गोष्टीची आठवण मला आज एक आवर्जून येते. गोविंद बाबा, गणपत बाबा हे बरेच वर्षापूर्वी त्यांचं देव असेल, पण माझं कीर्तन असलं का श्री बाबा हे आवर्जून कीर्तनाला उपस्थित राहायचे. आज त्यांच्या स्मृती आठवणी नक्कीच. आणि का कुणास ठाऊक शेठबाबांचं अभिष्टचिंतन दसऱ्याला यायचं, ते गायनचा मेळा वगैरे मी 2-3 वर्ष सलग घेत होतो. आणि असं आमच्या दोघांची अशी काही चर्चा जी मी अजूनही कधी कोणाला सांगितलं नाही. पण आज जाता तर एक शेवटचं वाक्य सांगतो. शेवटचं वाक्य, ज्याला मोठं व्हायचं आहे ना, वाक्य लक्षात ठेवा. त्याला सुंदर दृष्टांत तो नाही सांगत. ज्याला मोठं व्हायचं आहे ना, त्याने मोठ्याचं व्हायला शिका. नाही कळलं? ज्याला मोठं व्हायचंय ना, त्याने मोठ्याच्या संगतीत राहा. ज्याला मोठं व्हायचंय ना, त्याने मोठ्याच्या संगतीत राहा. आणि हे ऐकायचंच असेल त्यामुळे ते 31 तारखेला आलेलं काहीतरी कीर्तन आहे माझं, तिथं सांगेल नंतर. अशोक शेठ लक्षात ठेवा, मला आठवण करा. ज्याला मोठं व्हायचंय ना, त्याने मोठ्याच्या संगतीत राहा. पण मोठ्याच्या संगतीत राहून तुम्ही मोठ्याचं बनायला शिका. त्या दिवशी तुम्ही मोठं झाले शिका. सावता महाराजांना शिरोमणी पदवी फुकट नाही, ते मोठ्याच्या संगतीत राहिले, मोठे झाले. आणि याच्या पुढचं सांगतो, शेठ मोठं झाल्यानंतर ते मोठे पण टिकवायला शिका. एवढीच विनंती करतो. सगळ्यांचे आभार मानतो. टाळी गाय टाळकरी गायक वादक श्रोता वर्ग या धर्म कार्याला जे काही छोट्यातल्या छोट्या योगदानापासून सगळं योगदान आहे त्या सर्वांचे आभार मानतो. सर्वांनी एकदा प्रेमाने काय आळस द्यायचा नाही नाही. आता काय झाले, सगळेच क्लिप करायला लागलेत. मी काय अजून क्लिप बिप काय केली नाही, पण मी पण थोडंसं कीर्तनात धिंगाणा करतो. धिंगाणा म्हणजे असं काय भजन. माझ्या पाठीमागं सगळ्यांनी 1 मिनिट सुंदर असं भजन म्हणायचं. 11 झालं की काय बरं, 7:11 का 12 रामकृष्ण महाराजांनी चालू केलं. 1च मिनिट. मला साऱ्याने नावल, हे माझ्या जीवनातलं आहे. मला साऱ्याने नावल, मला सत्य हे जाणवलं. माझ्या राधा राणीने मला माझ्या राधा राणीने मला सर्वांनी हात उंच करायचे ते एकदा. सियावर रामचंद्र भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, संत शिरोमणी रामदेव महाराज की, संत शिरोमणी सावंत महाराज की, भारत माता की. हर हर राधा राणे मला साऱ्याने नवल, मला सत्य हे जाणवल. मला साऱ्याने नवल, मला सत्य हे जाणवल. संत शिरोमणी सावंत महाराज की. सर्वांनी हात उंच करा. हिंदू आहे आपण. संत शिरोमणी रामदेव महाराज की. भजन शब्दापर्यंत हात खाली नाही करायचं. माझ्या राधा राणे माझ्या राधा